ही अशी किती काळ चालू राहणार आहेत? तुम्ही सांगा का जे सरकार तुम्ही सगळे मला वाटते फडणवीस साहेबांचे किंवा अजितदादाचे सगळे तुम्ही व्हिडिओ तपासून पहा किंवा त्यांनी काय बोलले ते तपासून पहा. ते काय बोलत होते योग्य वेळी देऊ. मी जिथपर्यंत आंदोलन केलं नाही तेपर्यंत कर्जमाफीचा मुद्दा विरोधकाच्या तोंडावर नव्हता आणि सत्तेतलाही नव्हता. पण आम्ही ते सुरू केलं, सातत्य ठेवलं. एक लक्षात ठेवा का आम्ही रायगडाचं आंदोलन थांबवलं काय तर सुरू ठेवलंय. मीटिंग झाली, पुन्हा आम्ही रक्तदान शिबिर मुख्यमंत्र्याच्या घरासमोर केलं, टेमा आंदोलन केलं, माणिकराव कोकाटेच्या घरात आम्ही घेरलो, त्यांच्या गावात घेरलं होतं. तुम्हीच त्या बातम्या दाखवल्या होत्या. आणि नंतर 8 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन केलं. नंतर पैदल यात्रा आम्ही काढली. तो मुद्दा सगळा म्हणजे ही जी चळवळ आहे ती उभी राहिली पाहिजे. जी काही मळमळ आली जाती धर्माच्या या सगळ्या आंदोलनातून लोकांमध्ये शेतकरी कुठंच दिसत नव्हता. जातीचेच लोक तुम्ही महाराष्ट्रात फिरताना त्यांच्या आंदोलन होताना तुम्ही पाहिले. मग आम्ही विचार केला का नाही आता ही गरज आहे. या सगळ्या याच्यामध्ये कधी धर्माच्या कारणावर आम्ही मागं पडतो, कधी जातीच्या आंदोलनात आम्ही मागं पडतोय. या सगळ्यामध्ये शेतकरी म्हणून का नाही आहे, तो सगळ्याच जातीत आहे, त्याचं हे आंदोलन पेटलं पाहिजे. आणि मी सातत्यानं आंदोलन करत आलेलो आहे. माझं आयुष्यच आंदोलनात गेलं. त्याच्यानं असले आरोप करणं म्हणजे मूर्खपणाचंच लक्षण आहे. म्हणजे ते एक तर अमेरिकेत राहत असन असं आरोप करणारं, त्याचा इथं काही दुनियाशी संबंध नसेल, म्हणजे महामूर्खाच्याच लिस्टमध्ये त्याला टाकलं पाहिजे. का बच्चू कडू आताच का आंदोलन करतंय, त्या मूर्खानं पाहिलं पाहिजे. साधं यूट्यूबवर जरी गेला तर बच्चू कडूंना हजारो आंदोलन करताना तुम्ही दिसले असेल. मग दिव्यांगाचं असू दे, अधिक काय असू दे, विधानसभेतले भाषणं जरी पाहिले तर आम्ही अंगावर घेतलंय. सरकारमध्ये असताना सुद्धा अंगावर घेतलेलं आहे. हे आपण तपासत नाही. आणि नेमकं आम्ही पाहतोय का एखादी अशी लाईन टाकून द्यायची का त्याच्यात त्याचं बर्बाद होईल. नाही, पण याच्यामध्ये जो एक आक्षेप जो म्हणजे जेव्हा तुमचं आंदोलनाची सांगता झाली त्या दिवसापासूनच जो घेतला गेला तो हा की खूप लांबचा वाटा तुम्हाला केला गेला. नाही खरं आहे. कसं आहे, पहिले लक्षात घ्या, एखादा निर्णय तुम्ही आता रोडवर चालत आहे आणि रोडवर चालत असताना तुमच्या लक्षात आलं नाही किंवा परताना टर्न होताना तुम्ही पाहिलंच नाही तर अपघात होऊ शकतं. हा काही जाणीवपूर्वक असतं का? नाही होत. आता आम्ही आंदोलन केलं 27ला. मी जर 28ला आंदोलन करणार होतं. आमच्या आंदोलनाची काय होतंय का आपण 28ला नागपूरला पोहोचून आम्ही आंदोलन करू. पण मला ते करता करता आठवण आली, यार आपण तर ट्रॅक्टर घेऊन चाललोय, आपण 27ला 28ला निघालो तर 29ला पोहोचू. आम्ही 27ला निघालो. 27ला निघाल्यामुळे काय झालंय, तुम्ही टी व्हीवर बातम्या सुरू करून दिल्या, तर एक माहोल तयार झालं. 28चं माहोल आम्ही आज 27लाच केलं आणि ते वातावरण तयार झाल्यावर 28ला मोठ्या प्रमाणात गर्दी आली. त्याच्यात आम्ही सक्सेस झालो. आमचा गनिमी कावा काय होता तर जे स्थळ निवडलं होतं ते आम्ही 3 महिन्यापासून सारखं 8 डाव गेलो असेल मी तिथे. कुठं जाम झालं म्हणजे त्याचा परिणाम पडू शकतं आणि मग ते जाम करायसाठी आपण काय नीती केली पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आम्ही ठरवून गेलेलो होतो. सगळं व्यवस्थित प्लॅनिंगनुसार झालं. म्हणजे आमचं आंदोलनाचं स्थळ, आंदोलनातली गर्दी, आंदोलनातली सगळी व्यवस्था त्याच्यात आम्ही सक्सेस झालो. पण हे किती जणांना माहिती होतं की इथं जाऊन? 4 लोकांना फक्त. अच्छा. आम्ही मोबाईलवर ते बोललो नाही कारण आमचे मोबाईल तुम्हाला माहिती आहे आता सरकार काही पण करू शकतं. त्याच्यानं आम्ही मोबाईलवर कोणत्याच गोष्टी केल्या नाही. कोण 4 लोक होते ते सांगितलं तर आधी गुगल होईल. आणि मग काय झालं का निसर्गानं फार आम्हाला साथ दिली. कारण मी जेव्हा निघालो तेव्हा नैना, मी, देवा, आम्ही 3 जण, मुलगा आणि मी सगळं चिंतित होतो. यार ढगं खूप आहे ना, तर आता आपल्याला एवढी 8 महिन्याची मेहनत सगळी तळ्यात जाणार आहे. म्हणजे डोळ्यात पाणी चालू होतं माझ्या का बाबा हे जर पाऊस आला तर मग गेलं ना, संपलं. कारण पावसात कोणी थांबत नाही. ते 28ला पाऊस नाही आला, देव पावला. आणि मग 29ला काय झालं का आंदोलन कसं म्हणजे लोकांना बदनाम कसं केलं बघा. आम्हाला 28 तारखेला इथं मुंबईला बोलावलं. बावनकुळे साहेबाचा फोन आला होता. माझी मानसिकता होती का जाऊन यावं, आंदोलन नाही. मला काय भीती होती का लोक नाही आले तर, आणि लोक याच्या अगोदरच जर तोडगा निघाला तर, म्हणजे आम्हाला हे पण भीती होती का एवढे लोक येईन का नाही येणार. कारण पहिल्यांदा आम्ही इथे शेतकऱ्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करायचं. एक ते पण मन तयार होतोय का नाही जर अगोदर आपले लोकच कमी आले तर आंदोलन फसन, पाऊस आला तर आंदोलन फसन, त्याच्यापेक्षा मिटिंगलाच चाललं जाऊ. मग हाव म्हटलं, रात्रभर विचार केला का नाही आपण बदलाम होऊन जाऊ, नाही गेलो पाहिजे आपण. आणि मग आम्ही आंदोलन करायचं ठरलंय. तेव्हा आमच्या बावनकुळेनं स्टेटमेंट पण दिलं. आम्ही बोलावलं, ते चर्चेला तयारच नाही. त्यांना फक्त स्टंटबाजी करायचा असे आरोप पण आमच्यावर केले. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये आमचं आंदोलन झाल्यावर त्यांनी बोलणी बंद केलं. 27चा कॉल नंतर आम्हाला कॉल आला नाही. मग 29 पर्यंत एक रात्र गेली. आमच्या आंदोलकाची संख्या 5,000वर आली. आणि रात्र थांबणं म्हणजे फार कठीण आहे.
आणि मग ते काही लोक गाडी भाड्यानं पण करून आले होते महाराष्ट्रातून, दिव्यांग बांधव वगैरे. त्यांची पण कुरतूर चुरचूर सुरू होती का बा, त्यांना आम्हाला वाटलं का बा एवढं जर नाकेबंदी झाली तर लगेच सरकार तालावर येईल. पण तसं झालं नाही. सरकार वेट अँड वॉचमध्ये होतं, पावसाचं पण वाट पाहत होतं सरकार. आणि या सगळ्या याच्यामध्ये काही लोक भाडे आणले होते ते गेले. 5-6 हजार लोक फक्त रात्रीचे थांबलो. पुन्हा असं वाटलं का 29ला गर्दी वाढत, पण ते पाहिजे त्या प्रमाणात नाही वाढली. आणि त्याच्यात कोर्टाचा आदेश आम्हाला 5:55 आला. त्या अगोदर आम्ही रेल रोकोचं आव्हान दिलं आणि लगेच सरकार चर्चेला तयार झालं. म्हटलं आता काय करावं, आता आपण रेल रोक काही ना काही बदलावं लागेल आंदोलन. या आंदोलनातून अजून सरकार काही चर्चेला येत नाही आहे. मग आम्ही लगेच रेल रोको केलं. काही लोक आम्ही पाठवून दिले रेल्वेवर. ते सगळ्या बातम्या तुमच्याकडे सुरू झाल्या आणि ते लगेच सरकारचा फोन आला का नाही आम्ही आता 2 मंत्री पाठवतो. मंत्री पाठवायच्या ऐवजी सरकार तुम्हाला माहीत आहे कशी बदमाशकी आंदोलकासोबत करतंय. कारण ते त्यांच्या बाजूनं चालत असतं, ते त्यांची चाल चालतं, आम्ही आमची चाल चालत असतो. आणि अशा याच्यात त्यांचा आमचा कोर्टाचा आदेशच आमच्या हाती आला का तुम्हाला ही जागा सोडावं लागेल 5:55 हा आदेश आला आणि ते माहीत झालं तर त्यातले 10% लोक गायब झाले किंवा आता काही खरं नाही. म्हणजे काही लोक असतात त्यांना काही भीती पण असतं बिचारे. ते त्यांना काय होते, सगळे सारखे नसतात. सगळेच जण छातीवर गोळी घ्यायसाठी काही येत नसतं. काही जण का नाही आपण फक्त मोर्चेत राहू, पण असं झालं तर मग काय, अशा प्रकारचे वेगवेगळे असतातच. ते गेले. मग आम्ही ठरवलं का जेल भरो, कारण मंत्री आलेच नव्हते. मग जेल भरोसाठी निघालो. अधिक काही कमी झालं का आता जेलातच जाणे आहे. असं करता करता रस्त्यावर आम्ही आलो आणि रस्त्यावर तितक्यातच जेल भरो सुरू झालं करणार, तितक्यात 2 मंत्री येऊन टपकले. पुन्हा त्या अडचणीत आले लागले, बरोबर मंत्री आले. रेल्वे रोको म्हटलं, बरोबर मंत्र्याचा फोन आला. ते चालू होतं, ते सगळं लक्ष ठेवून होते. चर्चा करता करताच पाऊस आला. पाऊस सुरू झाला आहे आणि ढग पूर्ण वातावरण. म्हणजे 4 गोष्टी आम्हाला फार संकटाच्या. पहिले पाऊस हे मोठं संकट म्हणून आलं. दुसरा कोर्टाचा निकाल आमच्यासाठी आंदोलन पुढे नेण्यासाठी थोडं अडचणीचं झालं. दुसरं का भाड्यानं ज्या गाड्या आल्या होत्या त्यासुद्धा रिटर्न गेल्या होत्या. आणि चौथं काय झालं का आमच्याकडे येणारी गर्दीच थांबली. म्हणजे पोलिसांनी यूज दिलं नाही. जसं आम्ही गनिमी गाव केलं त्यांनी पण ब्लॉक करून टाकलं सगळं. आमच्याच आंदोलनामुळे 90 किलोमीटर रांगा लागल्या होत्या. त्याच्यानं मोर्चेकरी आम्ही काय स्टेप घेतल्या होत्या. पहिल्या 29ला हे टीम येईन, आमची 30ला सगळी महिला मंडळी येणार होती. 10-15 हजार ते सगळं आम्ही बरोबर रचना केली होती. इतका धो पाऊस आला का आम्हाला मग सगळ्यांना निर्णय म्हटलं पावसाचा अंदाज घ्यावा लागेल. हे आंदोलन संपायच्या अगोदरच आपल्याला आंदोलन पावसामुळे संपाने लागलं पाहिजे. म्हणून आम्ही काय म्हटलं का जाऊ आपण मुंबईला जाऊ, नागपूरचा आग्रह आता सोडून देऊ. आम्ही नागपूरच्या मुंबईसाठी तयार झालोय. मग लगेच आंदोलकांचं किंवा काही लोकांचं मॅनेज झालंय, मुंबईला काय जावं लागतं. इथं 22 मागण्याची चर्चा 22 सचिवासोबत इथं होणार नाही, कारण सगळ्या आर्थिक मागण्या होत्या. जातीच्या असत्या तर कदाचित फक्त हा शब्द टाका, तो शब्दाचा खेळ, हा अर्थाचा खेळ होता. एवढा मोठा तो फरक होता त्याच्यातला. आणि मग आम्ही रात्रभर हे सगळे पाऊस सुरू असल्यामुळं मी सगळ्यांना यांना मंगल कार्यालयात शिफ्ट करण्यात आमची रात्र गेली. मी 2-3 वाजेपर्यंत काही आमदार निवासमध्ये काही इकडे. आणि पोलिसांनी मंगल कार्यालय पण नाही देण्याचं सगळा बंदोबस्त केला होता. एका ठिकाणी मित्र भेटला, तो म्हणे राहू द्या. म्हटलं तुझ्यावर गुन्हे दाखल नाही होणार. ते राहिले. पण सकाळी मग निर्णय घेऊ म्हटलं आपण, जर लोक आले आपण तर मग आपण जाणं थांबवून टाकू. पण ते जेव्हा सकाळी 8-9 वाजता गेलो तेव्हा 3-4 कार्यकर्ते फक्त शिल्लक राहिले होते. काही लोक आजूबाजूनं असेल पण ते कदाचित पावसामुळे काही त्या स्थळी आले नाही, कारण जिथं आमचं आंदोलन होतं तिथं सगळं चिखल झालेला होता. आणि मग आम्ही ठरवलं का आता संधी जाऊ देऊ नका, किमान बोलणी सुरू असली तर आंदोलन सुरू राहील. आणि आम्ही निघालो. इथं आमचे आरोप काय झाले, तुम्ही आंदोलन थांबवलं नाही पाहिजे होते. म्हणजे कसं होतं, घरी बसून लोकांना वाटते नाही का 1-2 मेले असते तर बरंच झालं असतं, काही हरकतच नाही, म्हणजे घात झाला असता. असे काही लोक असतातच. त्यांना असं वाटतं की कुछ बडा होना चाहिए. म्हणजे खरं तर आंदोलनातलं यश हे काही न होता घटना एक खरूच पण लागलं नाही. आणि यशस्वीतेकडे आम्ही वाटचाल करायला लागलो होतो. आणि मग इथं आलो. इथं आल्यावर चर्चा झाली, बंद दरवाज्यात चर्चा झाली. आता कोणतं सह्याद्रीमध्ये दरवाजे बंदच म्हणजे मला ते समजलंच नाही कसे बंद असते दरवाजे. आता इथं आम्ही चर्चा करतो म्हणजे काही बंद दरवाजे म्हणाल का तुम्ही याला. पण लोक आरोप करायला काय जातंय, कसं आहे आंदोलकाला बदनाम करायचं. शेतकरी आंदोलनाला बदनाम केलं म्हणजे
हा सरकारचाही डाव असतो. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमचा हसलेला फोटो त्यांच्या पेजवरून टाकला. म्हणजे देवाभाऊनं तिथे कूटनीती सोडली नाही, ते व्यवस्थित चालू ठेवली की इसको बदनाम करू नये तो ये शहर अपने पर उठने वाला आहे. म्हणून आम्हाला आता जेवढं बदनाम करता येईल तेवढं, म्हणजे उद्या शेतकरी आंदोलन करण्याच्या लायकीचाच ठेवा नाही. आता सध्या मर्डर करायची गरजच नाही, बदनाम करून सोडला तर तो जिवंत माणूस सापळा असतो त्याचाला. आणि हे आताच्या राजकारणात खूप व्यवस्थित करतात. आता प्रश्न राहिला का आमचं आंदोलन फसलं काय? मी म्हणतो सरकार फसलं, आम्ही फसलो नाही. काय झालंय, पण तुम्हाला असं कोणी म्हणालं की तुमचं आंदोलन फसलं असं म्हणालं? नाही, काही लोक असे म्हणतात. म्हणजे जसं बऱ्याच लोकांना कॉमेंट्स केल्या. मी तर पाहतो, मला व्हॉट्सअपही वापरत नाही, टेलिग्राम नाही. मी माझा मोबाईल हा आहे, साधा मोबाईल आहे एकदम, आयफोनचाच आहे. पण मी ते लफड्यात पडते, यूट्यूब हे ते मी बिलकुल ते बंद केलेलं आहे. म्हणजे अपने दिल से अगर जीना है तो कुछ देखना नहीं, ज्यादा देखे तो प्रॉब्लेम होता है. तर मी ते सगळं बंद करून टाकलेलं आहे. त्याच्यानं मला ते कार्यकर्ते सांगत होते, मॅसेज करत होते, असं असं पहा तुमची बदलावणी होता. म्हटलं होऊ दे, काही काजवे निघत असतात. सत्याचा सूर्य निघणे बाकी आहे, तो निघन, लोकांना माहीत होईल. आणि जेव्हा सत्याचा, कर्जमाफीचा सूर्य, मुक्तीचा सूर्य येईल तेव्हा हे काजवे कुठे दिसणार पण नाही. ते आता अंधारात दिसायला लागले, ते अंधारातही दिसणार नाही. ते आम्हाला ठाम विश्वास आहे. आम्ही ठरवलं का आपण प्रामाणिकपणे आंदोलन केलं ना तर लोकांच्या बोलण्यावर जास्त लक्ष देण्यात गरज नाही. हा आम्ही प्रामाणिक नसेल तर भाग गोष्ट आहे. आता प्रामाणिकतेसाठी काही तपासणी असं नार्को टेस्ट करा काय असं ना, आम्ही तयार आहे बिलकुल. जे काय टेस्ट असेल, जसं सीतामायाला अग्निपरीक्षा द्यायला लागली होती तसं आम्हाला टाका एखाद्या अग्नीत, जर आम्ही निघत असेल त्याच्यातून तर ते आम्ही द्यायला तयार आहोत. तो काही आमचा विषय नाही आहे. कारण शेतकऱ्यासोबत बेमानी हे आमच्या मायसोबत बेमानी आहे आणि ते कधीही होणार नाही. आता या सगळ्यांमध्ये काय काय घोषणा झाली, देवाभाऊनं काय सांगितलं का 30 जून 2026च्या आत कर्जमुक्ती करणार. शब्द नीट ऐकलं पाहिजे. 30 जून 2026च्या आत कर्जमुक्ती होणार म्हणजे करणार. काय झालंय, तारीख भेटली एक, जे तारीख आम्ही म्हणत होतो का काशीचा ब्राह्मण बोलावाचा आहे का युपीचा बोलावं, तर पहा कोणती तारीख तुमची निघते. ते तारीख भेटली, बगर वामनाची भेटली, कोणाला युपीहून बोलावं लागलं नाही. ते तारीख आम्हाला भेटली. तारखेसाठी मी तिथेही म्हटलं होतं का मी तारखेसाठी जाणार आहे, तारीख आम्हाला पाहिजे. तारीख त्यांनी दिली. आणि दुसरी काय घोषणा काय केली, कर्जमुक्तीची घोषणा झाली. 31 जून 2026च्या आत आम्ही कर्जमुक्ती करणार किंवा कर्ज माफी करणार. म्हणजे घोषणा झाली का नाही झाली? घोषणा झाली. फक्त आज होणारी घोषणा त्यांनी 30 जूनपर्यंत लांबवली. बरोबर आहे का नाही? हे तर स्पष्ट आहे, सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे. मग याच्यात काय फायदा झाला बरं? आता जर आपण कर्जमाफी करतो म्हटलं, केलं असतं, आज घोषणा केली असती, तर सगळ्यात अडचणीतला शेतकरी कोणत्या वर्षातला आहे? चालू वर्षातला आहे, 25-26ला. कारण याच वर्षात पूर्ण मराठवाड्यातलं तुझं नुकसान झालं, विदर्भातलं सगळ्यात जास्त कमी भाव. या वर्षात एवढे कमी भाव सरकार शेतकऱ्याला कोणत्याच साली भेटले नाही. म्हणजे 500 रुपयाला सोयाबीन, वर्धेमध्ये जर पाहिलं तर यवतमाळला 2000, आमच्याकडे 3000. सगळ्यात म्हणजे अतिशय, ज्याला पिकलंय तोही लुटला गेला आणि ज्याचं पिकलं नाही तोही मेला. दोन्ही एकूण हे वर्ष अत्यंत फारच कठीण आहे. आणि मग आता काय म्हटलंय का आम्ही जर 2025ला ज्यानं, जून 25ला ज्यानं कर्ज घेतलं तो थकीत कधी होणार आहे? 31 मार्च 2026ला. आता तो थकीत होतं काय? तर नाही होत. सध्या तो रनिंग कर्जदार आहे, चालू कर्जदार आहे. आता थकीत झाल्याशिवाय तो माफीकडे जात नाही. आणि मग काय झालं का आतापर्यंत सगळ्या कर्जमाफी हे थकीत शेतकऱ्यांच्या झाल्या, चालू कर्जदाराची माफी झाली नाही. आम्ही त्या तारखेचं सोनं करायला केलं पाहिजे. आता लढाई काय आहे? तर मी तुम्हाला साधं एक उदाहरण सांगतोय. का मी ज्या बँकेचा अध्यक्ष आहे त्या बँकेचं मी तुम्हाला म्हणजे वर्षानुसार एक आकडेवारी समोर ठेवतो. म्हणजे महाराष्ट्राची आकडेवारी समोर येईल. आता 2021ला माझ्या जिल्हा मध्यवर्ती बँक जी अमरावती आहे ते 28 कोटी रुपये थकीत आहे. म्हणजे 2021चं कर्ज. सभासद संख्या आहे 5464. 22-23ला थकीत आहे 63 कोटी आणि 24-25ला थकीत आहे 104 कोटी. म्हणजे या वर्षातले हे थकीत आहे. आणि मग 25-26चं खरीप हंगामातील जे थकबाकी आहे ते 647 कोटी आहे. म्हणजे ह्या 3 वर्षातल्या मागच्या थकबाकीपेक्षा या वर्षाची थकबाकीचा आकडा मोठा आहे. म्हणजे हे भरलं नाही तर
त्याच्यामुळं या वर्षीच्या थकबाकीमध्ये जर सरकार गेलं तर फसलं आहे. म्हणजे जर आत्ता जर कर्जमाफी केली असती तर 15,000 कोटीची करावी लागली असती. 30 जूनपर्यंत कर्जमाफी करायची असेल तर ते किमान 30 ते 35,000 कोटीपर्यंत सरकारला जावं लागणार आहे. आत्ता जे शेतकऱ्यासाठी लढतात, जे शेतकऱ्यासाठी त्यांच्यासाठी जीव तुटतं किंवा जे मोठे पक्ष आहे, विरोधी पक्ष आहे, त्यांनी काय करायला पाहिजे का चालू वर्षाच्या कर्जमाफी कसा बसन शेतकरी जो थकबाकीदार होणार त्याच्यासाठी लढलं पाहिजे. म्हणजे आम्ही पहिली गोष्ट त्याच्यासाठी आम्ही आता आग्रही आहोत, आम्ही त्याच्यासाठी आंदोलन करणार आहोत. म्हणजे घोषणा करून घेतली, सगळं घेतलं. आता आम्हाला ह्या चालू वर्षातला शेतकरी तिथं कसं तो आणावंच लागेल, नैतिकदृष्ट्या पण आणावं लागेल. कारण मागच्या 3 वर्षापेक्षा जास्त नुकसान कोणतं आहे तर या वर्षातलं झालेलं आहे. त्याच्यानं त्यांना सरकारला हा शेतकरी सोडता येणार नाही. ते जर आज झालं असतं तर सरकारला ते सोपं झालं असतं. आता तुम्ही सांगतोय का मागच्या वर्षीच्या ज्या कर्जमाफी झाल्या त्याचे अजूनही पैसे भेटले नाही, कुणी बोंबलायला तयार नाही. आम्ही हे प्रस्ताव पाठवले, आंदोलनातले मुद्दे गेले, ना विरोधी पक्ष बोलत, ना शेतकऱ्याबद्दल आता ज्यांना कळवळा आहे ते पण बोलत नाही. देवेंद्र भाऊनं कर्जमाफी केली होती 2017मध्ये. माझ्या अमरावती जिल्ह्यातला मी आकडेवारी काढली तर जे वंचित शेतकरी म्हणजे जे पात्र आहे पण त्यांना कर्जाचा पैसा बँकेत आला नाही, त्याच्यामुळं ते आता मोठ्या अडचणी झाले. असे 173 कोटी रुपये आले नाही. प्रोत्साहन निधी 10,365 लोकांना भेटले नाही. हे अजूनही आले नाही 17 पासून. हे करावं लागेल तुम्हाला. दुसरं महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी उद्धवसाहेब ठाकरेंनी केली होती ते 2019मध्ये. त्यांचे पैसे 33 कोटी रुपये अजून माझ्या बँकेत आले नाही. महाराष्ट्राचे त्याचा आकडा मोठा असेल. आणि जे प्रोत्साहन निधी आहे तो सुद्धा उद्धवसाहेब ठाकरेंनी जे कर्जमाफी केली होती त्याचे 2080 लोकांचे पैसे आले नाही. म्हणजे हे पैसे येणे बाकी आहे. या सगळ्या याच्यामध्ये जर पाहिलं का आता आपल्याला काय झालं का या सगळ्या गोष्टीमध्ये एक चांगला शासन निर्णय आहे. हा खरं तर शेतकऱ्यांनी पाहिला पाहिजे. हे 9 ऑक्टोबर 2025चा शासन निर्णय आहे. हा शासन निर्णय काय म्हणतं, शेती निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती, शेती निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती 1 वर्षासाठी. ऑक्टोबरमध्ये जर शासन निर्णय निघाला तर तो आता 26 ऑक्टोबरपर्यंत हा लागू राहतं. परत नेहमी काय झालं का शासन निर्णय निघताना सक्तीच्या वसुलीला स्थगिती याची. आता आमच्यासाठी फार चांगला आहे. कसा शब्द चुकतं आणि एक शब्द कसा कामी येतं. यांनी सक्तीने म्हटलं, वसुली म्हटलं. त्याच्यानं आता कुठली सक्तीची वसुली करता येत नाही आली असती तर कर्ज भरायला आपल्याला वसूल करायला बँकेला सोपं झालं असतं. आता वसुलीच बंद केली, सक्ती हा विषयच राहिला नाही. त्याच्यानं हा एक फायदा चांगला आहे. मी उपसचिवालयाशी बोललो, आता सगळ्या बँकेला हे पत्र गेले. त्याच्यानं थकीत कर्जदाराला आता पैसे भरावे लागते काय तर नाही, गरज नाही. कारण वसुलीला स्थगिती आलेली आहे. म्हणजे याचा व्यवस्थित उपयोग करून घेता आला पाहिजे. दुसरी मागणी काय, विजय जाऊन द्या आम्ही त्या दिवशी बसलो तेव्हा काय ठरलं की बा आता जसं मनमोहन सिंगच्या सरकारच्या वेळेस जे धोरण स्वीकारलं होतं का आपण कर्जमाफी केली होती पण तरी 20,000चीच केली होती. पण काही लोकांवर 30-40,000 रुपये कर्ज होतंच, पण त्यांना डबल कर्ज भेटलं पाहिजे. आता याच्यातला कळीचा मुद्दा आहे. 2 मागण्या प्रॉपर समोर आल्या पाहिजे का थकीत कर्जदारांची वसुली थांबली तो शासन निर्णय आहे. दुसरी काय गोष्ट आहे का जो थकीत कर्जदार आहे त्याला पुढच्या वर्षी कर्ज भेटलं पाहिजे. तो थकीत असल्यावर कर्ज भेटला पाहिजे. हा आदेश आता सरकारकडून आपल्याला कळावा लागेल. चालू वर्षाची कर्जमाफी आपल्याला खरं तर झाली पाहिजे. ह्या 2 गोष्टीसाठी आम्हाला लढावं लागणार आहे. आता स्टेप बाय स्टेप आपण सगळं समोर गेलं. आता तुम्ही म्हणताय आरोप काय होते, समिती आले पाहिजे, समितीची काय गरज आहे, गरजच नाही समितीची. घोषणा नाही झाली असती तर समितीची गरज होती. आता घोषणाच झाली. घोषणा झाल्यानं त्याच्यानं समितीची गरज आता. पण आता समिती होणार आहे की नाही होणार? समिती आहेच. समितीचं त्यांच्या फार व्यापक समिती आहे. ती फार व्यापक दृष्टिकोन ठेवून समिती तयार केलेली आहे का कर्जमुक्ती कसं जाता येईल किंवा काय केलं म्हणजे त्याचा फायदा होईल. ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटते का फार आता त्या आम्ही ह्या तारखेचं सोनं करून घेणार आहोत. आणि आम्ही सांगितलंही आहे का 30 जून 2026 सरकारची, 1 जुलै आमची. 30 जूनच्या आज जर कर्जमुक्ती झाली नाही तर